नमस्कार मंडळी काल दिनांक 21/10 रोजी झालेल्या लाईव्हचे आज आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। कालचा जो लाईव्ह होता आपला तो होता उत्पादन वाढीसाठी गहू व्यवस्थापन, त्याचेच आज प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर मंडळी चला आपण सुरू करूया प्रश्न उत्तरांसाठी। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, बूस्टर गहू लवकरात लवकर आणा। तर बूस्टरचा गहू आमचं संशोधन सुरू आहे। आम्ही लवकरात लवकर जे आहे चांगलं बाजारमध्ये चालणारं आणि अधिक उत्पादनं देणारं आणि खाण्यास योग्य असलेलं वाण आम्ही देऊ बूस्टरच्या माध्यमातून। तुरीला 2 वेळा ड्रिंचिंग केली आहे, एखादे झाड मरत आहे, क्रिप्टॉक्स किंवा रिड्युमिल गोल्ड ड्रिंचिंग करावी का? जर खोडावर डाग असेल तुमच्या आणि त्याच्यामुळे जर फायटोप्थेरा ब्लाइट असेल आणि त्यामुळे जर तुमचे काही फांद्या जर मरत असतील तर मग क्रिप्टॉक्स आणि रिड्युमिलची ड्रिंचिंग करण्याऐवजी तुम्ही खोडावर फवारा द्यावा। आपल्या शिफारशीमुळे 1 एकर कपाशी केली आहे, तुम्ही सांगता त्याच पद्धतीनं कापूस दुसऱ्याच्या तुलनेत खूप छान आहे। धन्यवाद तुमचे सुद्धा। अजूनही काही रिप्लाय दिला नाही। माझ्या टोमॅटोमध्ये व्हायरस आला आहे, बाकी तर माहीतच आहे, गेल्या 5 वर्षापासून तुमच्यासोबत काम करतो। टमाट्यावर जर तुम्हाला जर व्हायरस आला, लिप रिंकल मोझॅक व्हायरस येतो त्याच्यावर, आणि जर व्हायरस आला असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आंबट ताक घ्या 100 मिली, आणि बूस्टरचं जर मिळालं दैवत तर दैवत 25 मिली किंवा ग्लोबल ग्रीनचं परफेक्ट जे आहे 25 मिली घ्या। काही प्रमाणात तिथं तुम्हाला व्हायरसला मारण्यासाठी नाही तर कमीत कमी प्रसार होण्यापासून तुम्ही थांबू शकता। नमस्कार साहेब, कापूस हंगाम लांबल्यामुळे उशिरा डिसेंबरपर्यंत गहू किंवा मक्का पेरणीस चालेल का? मक्का नाही, पण तुम्ही गहू घ्यायला हरकत नाही, पण गव्हाचं बियाणं थोडंसं जास्त पेरावं लागेल तुम्हाला। नमस्कार साहेब, मक्का हे एक खादाड पीक आहे असे म्हणतात, तर शेणखत न टाकता रायझर बेसल डोस सोबत देऊन जीवाणू खतांचा वापर केल्यास मक्याचे भरघोस उत्पादन येईल का? बघा, मक्का जे आहे याला सीड जास्त लागते, त्याला खूप अन्नद्रव्य लागतात, तरीसुद्धा जे आहे रासायनिक खत न टाकता आपल्याला बेसल डोस देणं, शेणखत न टाकता बेसल डोस देऊन तुम्ही रायझर आणि जे काही NPK बूस्ट DX आहे, पी बूस्ट DX आहे, केलिप DX आहे, याचा जर वापर केला तर निश्चितच मक्याचं उत्पादन तुमचं वाढेल। तुरीमध्ये फवारणीमध्ये पांडा सुपर, झेप आणि 1261 झिंक घेतलेली आहे, तर आता दुसरी फवारणी कधी करावी? तर दुसरी फवारणी करायची जी आहे तुम्हाला, तर साधारणतः भर फुलामध्ये आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे। 3 फवारण्या सांगितलेल्या आहेत, एक तर कडी अवस्था, दुसरी भर फुलामध्ये आणि तिसरी म्हणजे दाना भरण्याच्या अवस्थेत। अशा 3 फवारण्या आपण कराव्यात। आपल्या पुढच्या वर्षी नवीन उत्पादने येणार आहेत का? दरवर्षी आपण नवनवीन उत्पादनं आणत आहोत, जे की शेतकऱ्यांना फायदेशीर, इफेक्टिव्ह आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर हे उत्पादन आपण आणण्याचा प्रयत्न राहील। आपल्याला खर्चसुद्धा त्यात कमी झाला पाहिजे, आमची अशी एक प्रामाणिक इच्छा आहे। कपाशीमध्ये झेप, सुखई, इमान, डिझायर चालेल का? चालेल, काही अडचण नाही। ओलावा नसताना पी बूस्ट केलिप ड्रिंचिंगची केली होती। 10 ते 15 दिवस झालं पाऊस नाही आला, आता आज पाऊस आला तर बॅक्टेरिया पुन्हा काम करतील का? बघा, जर जमिनीत गेले असेल, सुक्यात असतील, कारण त्याला म्हणजे पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर जीवाणूची संख्या वाढते, तर नक्कीच तुम्ही 10-15 दिवस जर कोरड्यात असतील तर नक्कीच त्याला पाणी मिळाल्यानंतर त्याचा फायदा होईल। गव्हाची बीज प्रक्रिया रिहान 4 मिली, लिओसिन 3 मिली प्रति किलोला केली आहे सर। 8-10 दिवस झालेले आहे तर पेरणी केली नाही, तर आता पेरणीला चालेल का? तर तुमचा गहू जो आहे रिहान्श आणि तुम्ही लिओसिनची बीज प्रक्रिया करून ठेवलेली आहे, तर तुम्ही आता त्याला पेरायला अडचण नाही, त्याला काही म्हणजे त्याचा काही तुम्हाला त्याचा दुष्परिणाम काही होणार नाही आहे, तर तुम्ही करून आधी जरी ठेवली असेल तर पेरायला अडचण नाही। नमस्कार दादा, गव्हाचे वाण कोणते? गव्हामध्ये 3-4 कंपन्या चांगल्या देतात, जे उत्पादनासाठी सुद्धा चांगला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा चांगला आहे। तर अजितचा 102 आहे, त्याच्यानंतर कावेरीचा KW51 आहे, त्याच्यानंतर वेस्टर्नचा 11 आहे, त्याच्यानंतर अंकुरचा केदार आहे। तर ह्या ज्या काही तुमच्या अनुभवातल्या जाती येतात त्या तुम्ही लावू शकता। कापूस पिवळा पडला आहे, पाने वाळत चालली आहे, आज पाऊस झाला तर कापूस हिरवा होऊन बोंडे लागतील का? 25 किलो 20-20-013 बिग बी NPK बूस्ट DX 500 ग्रॅम फवारणी केल्यामुळं बोंडे लागतील का? 20-20-013 बिग बी NPK जे आहे ना, याची ड्रिंचिंग करावं लागेल तुम्हाला, फवारणी जमणार नाही तर त्याला ड्रिंचिंगमधून द्या, नक्कीच त्याचा फायदा होईल। नमस्कार सर, कपाशीला बोंडा आहेत आणि पात्या फुलं
आहेत फवारणी करावी की नाही. आता जर तुमच्या कापसाला पाते फुलं बोंडा जर असतील, आता हे तुमच्या स्थानिक परिस्थितीवर अवलंबून आहे. तुम्ही फवारणी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. एक तर विशेष म्हणजे काय आहे की आपल्याला गरज आहे का, कीड आहे का, रोग आहे का, तुम्हाला आता व्हाईट फ्लाय आहे का, त्या थिप्सचा प्रादुर्भाव आहे का, त्याच्यानंतर तुमचं बोंडावर डागा आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण फवारणी करावी. तुरीला पाणी दिलं आणि वरचे पाणीसुद्धा आले तर काही नुकसान होईल का, कळी अवस्थेत आहे. तुरीला जे आहे कळी अवस्थेत खालून पाणी दिलं काय वरून पाणी आलं काय, कळी अवस्थेमध्ये तरी नुकसान होणार नाही. पण भर फुलामध्ये जेव्हा तूर राहते त्यावेळेस जर पाणी जर पडलं तर तिथं थोड्याफार प्रमाणात तुम्हाला नुकसान जाणवेल. संत्रा झाडाखाली वाळवीने घर तयार केले आहे, तर वाळवी नियंत्रणासाठी उपाय सांगा. 450 झाडं आहेत. वाळवीला जे आहे तुम्ही साधं क्लोरोसायपर जरी सोडलं तुम्ही त्या वाळवीच्या तिथं, म्हणजे त्या घर जिथं केलेले आहे, एक तर इंजेक्शननं सिरीजनं जे आहे पांडा सुपर किंवा सरेंडर सोडून त्याला नंतर जे आहे मातीच्या लेपनं किंवा शेणाच्या लेपनं बंद करून द्यायचं. वाळवी नियंत्रणात येऊ शकते तुमची. श्रीराम सुपर 111, श्रीराम 303 गव्हाच्या जाती कशा येतात, तुमचा अनुभव असेल तर लावा. आपलं जे कापसाचे वाण पुढच्या वर्षी येईल का, थोड्याफार प्रमाणात देण्याची आमची प्रयत्न सुरू आहेत. आत्ताच आम्ही सांगू शकत नाही ते. तुरीच्या प्रत्येक झाडाला 1 किंवा 2 तुरीच्या प्रत्येक झाडाला 2 मेलेल्या फांद्या आहेत, पाणी पिवळी होत आहे. बुडावर क्रिप्टॉक्स आणि रेडोमिल गोल्डचा फवारा देऊन 12 दिवस झाले आहेत. आता तुरीवर जे आहे सरांनी आधीच सांगितलेली आहे की तुरीमध्ये एक धोक्याची घंटा सगळ्यात जास्त जाणवणार. कारण यावर्षी असं कुठलेच शेतकरी राहिलेले नाही आहे की त्यांच्या खोडावर डाग नाही आहे. म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांच्या खोडावर डाग आहेत, ते आहेत फायटोप्थेरा ब्लाइटचे. आपला प्रयत्न होता, आपण केला, तुम्ही क्रिप्टॉक्स आणि रेडोमिलचा फवारा घेतला खोडावर, तर त्यातून जे काही फायदा होईल तर नक्कीच फायदा होईल. आता फार मोठ्या प्रमाणात त्याच्या पाठीमागं नका लावू. तूर आपल्या पॅटर्ननुसार केलेली आहे, जोडवळ पद्धत लावली आहे. 4x10x1 वर तूर आली आहे. तूर कळी अवस्थेत आहे, पाणी पिवळी पडत आहेत, काय करावे. पानं जे आहे बऱ्याचशा वेळेस जे आहे काही प्रमाणात पानावर ठिपके येत आहेत, अल्टर्निया रॅबिस स्पॉटसारखे पानं पिवळे पडत आहेत आणि गळत आहेत. याच्यामध्ये तुम्ही 2 गोष्टी करू शकता. काही प्रमाणात जे आहे नायट्रोजनची डिफिशियन्सीसुद्धा दिसते, काही प्रमाणात बुरशीचा अटॅक दिसते, काही प्रमाणात धुहेरीचा प्रादुर्भाव त्याच्यावर दिसतो. तर आपल्याला जे आहे जर नायट्रोजनची डिफिशियन्सी असेल, एकदम पानं पिवळे पडून जर खालचे काही पानं जर गळत असेल तर नॅनो युरियाचा फवारा द्यावा. जर पानावर डाग पडत असेल, नंतर पानं पिवळे पांढरुके होऊन जर पिवळे पडत असेल तर तिथं ग्लुकार्ड 30 ग्रॅम अधिक स्टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम त्याचा फवारा द्यावा. तर आपल्याला त्याची नेमकी काय गरज आहे ती ओळखून आपल्याला फवारा देणं गरजेचं आहे. तुरीमध्ये गवत झाले आहे, कोणते तणनाशक मारू. तुम्ही तुरीमध्ये जर वापरायचं असेल तर ओंडो 50 मिली वापरू शकता, 50 ते 100 मिली वापरू शकता. सकाळी धुई पडली आहे, पानधुई आहे, धोका करणारी धुई आहे, पानधुई किंवा जाळ्या पडणारी जाळी धुई आहे, फवारणी कोणती घ्यावी. आता धुईसाठी जे आहे बरेचसे शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. आपणही नेहमी 3-4 वर्षापासून धुयासाठी आपण सांगतो. मंडळी, घरच्या घरी आणि स्वस्तात मस्त जर तुम्हाला जर धुकं याच्यासाठी जे आहे जर तुम्हाला पर्याय पाहिजे असेल तर तुम्ही धुपण करा. ओला कचरा आणि वाळला कचरा रात्री शेतात पेटून द्या. तुमच्या तुरीला असो किंवा कापसाला असो त्याचा नक्कीच त्याला तिथं फायदा होईल. एकतर धुई करा, धुपण करा किंवा पाण्याचा फवारा द्या, किंवा नाहीच झालं तर व्हीसल किंवा प्रोपिको किंवा सुखई याचा फवारा द्या तुम्ही. कपाशीमध्ये दाटणी झाली तर फवारणीमध्ये विपुलचा वापर करावा का. विपुल जे आहे त्यात ट्रायकंटेनॉल आहे, ते वाढ करते. तर दाटणीचं त्या विपुलचा काहीही संबंध नाही आहे. जर दाटणी झाली असेल तर आता त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात चिंता करू नका. आता त्याला काहीच करू शकत नाही सध्या तरी आपण. दाटणी जर झाली असेल, लईच जर वाढली असेल, खूप जास्त जर झाली असेल तर शेंडा कुडला तर त्याच्या फळफांद्या लांबतीला मग तुम्हाला भांगा पाडावं लागेल. 2-2, 3-3 ओळीच्या ज्या आहेत एका साईडला करून झाडं इकडल्या तिकडं जर तुम्ही झुकवलात, भांग जर पाडला आपण, तर त्याचा तिथं थोडाफार प्रमाणात फायदा होईल. हरभरा पेरणी 17/10 रोजी झाली आहे, तर 19/10 चांगला पाऊस झाला तर हरभऱ्याला काही होईल का. काही होणार नाही हरभऱ्याला. गव्हाचं सांगितलं मी तुम्हाला. आपल्या माहितीप्रमाणे नियोजन केले आहे सर. मला 2 एकरामध्ये 28 पोते सोयाबीन झाले, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचेसुद्धा धन्यवाद. कपाशीमध्ये पानावर काळे डाग आहेत, बारीक पाने पिवळी होऊन करपत आहेत,
काही बोंड चे देठसुद्धा काळे पडलेले आहेत, तर बोंडावर काळे डाग पडलेले आहेत आणि बोंड काळे पडत आहेत, यासाठी उपाय सुचवा. तर पानावर बोंडांवर जर डागा येतं तर आता ते अल्टर्नेरिया लिप स्पॉट आहेत, म्हणजे काळे डाग पडतात, हळूहळू तो डाग ॲटोमॅटिक मोठा होतो, जे तुम्हाला करप्याच्या स्वरूपात दिसत असेल. तर याच्यावर जे आहे सगळ्यात चांगलं काम करते COC म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड, आपलं ग्लुकार्ड 30 ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लिन जे आहे 2 ग्रॅम, आपण याचा फवारा घ्यावा. ट्रायकोडर्मा फंगिसाइड कोणत्या बुरशीवर काम करते? ट्रायकोडर्मा जे आहे हे एक उत्कृष्ट जैविक बुरशीनाशक आहे. तुम्हाला जमिनीतील बहुतांश बुरशीवर हे काम करते, त्यातल्या त्यात फ्युझेरियम विल्ड ज्याला मर रोग म्हणतो आपण, यासाठी हे अतिशय प्रभावी काम करते. लसूण लागवडीविषयी माहिती द्या. लसूण लागवडीविषयी आपण पुढच्या काही दिवसांमध्ये व्हिडिओ बनवू. तूर पिकामध्ये फांदीमर आहे, स्टेम टँकर आहे, यासाठी क्रिप्टॉक्स किंवा कोनिकाची फवारणी केली तर चालेल का? तुरीवर फांदीमर असेल तर क्रिप्टॉक्स, रिडोमिल गोल्ड हे फवारणी न करण्यापेक्षा खोडावर फवारा द्यायचा दाट. कोणी काय घेतलं तर काही अडचण नाही. चना जॅकी दिग्विजयपैकी उत्कृष्ट कोणता राहील? जॅकी 9218 तुम्ही घेतले तर ते चांगलं आहे, मर रोगासाठी सहनशील आहे, उत्पादन क्षमता चांगली आहे आणि आपल्या इथं सगळ्यात जास्त जो लागतो तो म्हणजे जॅकी 9218. राजमा 13 दिवसाचा आहे, तणनाशक कोणतं मारावं? सोबत टॉपअप मारलं तर चालेल का? तणनाशकासोबत जे आहे राजमाला वापरायचं असेल तर तुम्ही परशूट वापरू शकता आणि त्याला जे आहे म्हणजे त्यासोबत संजीवक कुठलं वापरू नका. त्यात फक्त तणनाशक वापरताना 22 ते 25 दिवसानंतर तुम्ही ते तणनाशक वापरावे. ट्रायकोबूस्ट DX मी गेल्या वर्षी आणलं होतं, पांढरा कलरचे होते, आता थोडं काळा कलर दिसत आहे, तर तोच काम करतो का? बघा, ट्रायकोडर्मा जे आहे हे फ्रेश गुणवत्तेचा असावा. फार जुना जर ट्रायकोडर्मा असेल तर त्यात जीवाणू राहत नाही, तर कारण त्याची एक्सपायरी डेट जे आहे 1 वर्षाच्या आतली डेट आहे. एक्सपायर जर झाला नसेल 1 वर्षाच्या आत असेल तर काही प्रमाणात तो कुठं ठेवला होता त्यावर अवलंबून आहे. तो जर खूप गरम जागी किंवा कडक उन्हात अशा जागी जर ठेवला असेल तर ते जमणार नाही. तर ते जर व्यवस्थितरित्या ठेवला असेल तर त्याचा काही प्रमाणात फायदा होईल. तुम्ही वापरू शकता. मी पावसाआधी 1 दिवसाआधी 4 एकर हरभरा पेरणी केली होती, त्याला काही होईल का? पावसाच्या आधी जर तुम्ही 4 एकर हरभरा केला असेल आणि पाऊस पडला असेल तर त्याला हरभरा सोयाबीन एवढं नाजूक हे नाही आहे निघण्यासाठी. तरी सोयाबीनला कसं आहे थोडं पण जमत नाही, हरभरा थोडाफार खोल जरी गेला तरी निघतो हरभरा. त्याच्यामुळं तुम्ही काही होणार नाही, त्याला काही काळजी करू नका. वरती आल्यावर लगेच पाणी नका देऊ, ताण देऊन पाणी द्या, मरसुद्धा तुम्हाला जाणवणार नाही. मेथी खूप जास्त प्रमाणात मरत आहे तर आपण ट्रायकोडर्मा दिला तर जमिनीतून फायदा होईल का? तर तुम्ही ट्रायकोडर्मा जर आता मर होत असेल तर ट्रायकोडर्मा दिला तर फायदा होईल, पण त्याच्यापेक्षा जे आहे रिफ्रेश आणि पिक्सल, रिफ्रेश 40 मिली आणि पिक्सल जे आहे हे साधारणतः 25 ग्रॅम, या दोघाचा मिक्स करून जर फवारा दिला तर मर पण थांबल आणि ग्रीनरी आणि ग्रोथ पण तुमची वाढेल. सोयाबीनचे कुटार शेतात फेकून दिले तर चालेल का? काही अडचण नाही, फेकू शकता तुम्ही. तुरीला कळीला सुरुवात झाली आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरेंडर झेप 1261 औषध घेऊ शकलो की थोडे थांबून फवारणी घेऊ? कळी अवस्थेत असेल तर तुम्ही फवारणी आता चालू करू शकता, तुम्ही जर औषध घेतलेलं असेल तर. तुरीवर दुसरी फवारणी सिंजो कीटकनाशकामुळे फुलगळ होईल का? नाही हे सांगावे. कुठल्याही कीटकनाशकानं योग्य प्रमाणात योग्य अवस्थेत जर वापर केला तुम्ही तर त्यानं कुठल्याही प्रमाणात कुठलीही फुलगळ होत नाही. पीबूस DX, केलिप DX अधिक बिग बी मिक्स करून ड्रेंचिंग केली तर चालते का? काही अडचण नाही, चालते. हरभरा पेरणी करायची आहे, गवत खूप जास्त आहे, राऊंडअप फवारू का ग्रामोक्झोन? तुम्ही राऊंडअप नका फवारू, ग्रामोक्झोन फवारू शकता आणि पेरणी करू शकता. मी SB11 बॉम्बे सुपर सीड्सचे भुईमुंग वाण आणले आहे, ते कसे आहे सांगावे. चांगले आहे, तुम्ही पेरू शकता भुईमुंग. पांडा सुपर झेप एकत्र करून तुरीला फवारणी केली तर चालेल का? त्यात 1261 आणि झेप टाका, आपलं 1261 आणि झिंक टाका. पांडा सुपर झेप 1261 आणि झिंक, त्याचा तुम्हाला अधिक जास्त फायदा होईल. रब्बी तूर बियाणे कोणते आहे? रब्बीमध्ये जर तूर घ्यायचा असेल तर कृषी विद्यापीठाचं जे आहे C11 नावाचं वाण तुम्ही रब्बी तूर पिकण्यासाठी वापरू शकता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करावे.
इथून पुढे सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे आहे आपण नक्कीच त्यावर सुद्धा लाईव्ह घेऊ आपण. स्वीट कपाशी पेरलेली आहे, पाते भरपूर आहे, तर पाते टिकवण्यासाठी कोणती फवारणी करावी. आता जर तुम्हाला वाटत असेल की पातं टिकावं तर त्यासाठी सगळ्यात पहिले तर भरारी घ्या, पात्यातलं रूपांतर फळात होईल. भरारी घ्या, त्यासोबत प्रोपिको घ्या आणि गरजेनुसार कीटकनाशकामध्ये जर अळीचं प्रमाण जास्त असेल तर मस्केट घ्या, किंवा पांढरी माशी असेल तर ओडाची अस्त्र घ्या, किंवा तुडतुडे जास्त असेल तर नोव्हेट घ्या. या पद्धतीनं कीटकनाशक मिक्स करून बाकीचे तुम्ही मी जे सांगितलेले संजीवक आणि बुरशीनाशक आहेत या पद्धतीनं जर घेतलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल तुम्हाला. माझी जमीन मुरमाड आहे, नियमित पाणी द्यावे लागते, पाणी कमी झाल्यास तूर सुकते. पाण्याचे नियोजन कसे करावे. थोडं पाणी जे आहे सारखं पाणी, जर मुबलक पाणी जर असेल तर थोडं पाणी सारखं भरा. फक्त भर फुलात जे आहे तुरीला पाणी शक्यतो टाळा. नमस्कार सर, आपल्या मार्गदर्शनाखाली मी शेती करत आहे. मला आपल्या औषधाचे भरपूर फायदा झाला आहे. मला 1.5 एकरामध्ये 13 क्विंटल सोयाबीन झाले आहे, त्यामुळं आणखीन तूर शिल्लक आहे. 1.5 एकरामध्ये 13 क्विंटल झालेलं आहे. तुमचं सुद्धा धन्यवाद. रब्बी तुरीबद्दल माहिती द्या, रब्बी तुरीबद्दल व्हिडिओ बनवू. हरभऱ्याबद्दल माहिती द्या, हरभऱ्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा. प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही मन लावून जर पाहिलं तर तुमचा कुठलाच प्रश्न त्यात शिल्लक राहत नाही. तुरीचे पानं पिवळे होत आहे, मार्गदर्शन करा. तुम्हाला जर तुरीचे पानं जर पिवळे होत असेल तर मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या. एक तर तुरीला जे आहे, आता जर तुम्ही सोयाबीनमधली तूर असेल तर हलकी अंतर्मशागत करून तुम्ही 20-20-0-13 किंवा 24-24-0 द्या. पानं जर खालचे नुसतेच पिवळे पडत असेल तर तिथं नॅनो युरियाचा वापर करा. आणि पानं जर पांढरे होऊन जर गळत असेल, हे होत असेल तर त्या तुम्हाला पांढरे होऊन पिवळे होऊन जर गळत असतील तर तिथं तुम्हाला बुरशीनाशकामध्ये COC कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक स्टेप्टोसायक्लिन म्हणजे ब्ल्यू कार्ड अधिक स्टेप्टोसायक्लिन याचा फवारा द्या. आणि धुहेरीमुळं जे आहे, इथून सुद्धा धुहेरीमुळं नुकसान होऊ शकते, तर त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला धुप्पण करा. हे आपल्याला एवढंच महत्त्वाचं आहे. फवारणी न करता गहू खाण्यासाठी केले ते योग्य राहील का. फवारणी जास्त उत्पादन वाढू शकत नाही. गव्हाला जे आहे न फवारणी करता जर तुम्हाला घरच्या घरी खायचं असेल आणि ऑर्गॅनिक ज्याला आपण म्हणू तर त्या पद्धतीने करायचं असेल तर घेऊ शकता, त्याला काही अडचण नाही. सर, पत्तागोबी लावलेली आहे पण गड्डा पोसत नाही. 5000 झाडं आहेत, 3 महिने झालेले आहेत, तर कोणते खत सोडावे. आता तुम्ही जात कोणती लावलेली आहे, 3 महिने म्हणजे 90 दिवस झालेले आहेत, तर पावसाळ्यामध्ये जे काही तुम्ही व्हेरायटी लावलेली आहे ती कदाचित व्हेरायटी चुकली असावी तुमची. तरी तुम्हाला जर कुठं गुंडी वगैरे जर दिसत असेल आणि जर आली नसेल तर 1261 साधारणतः 5 किलो आणि सल्फर जे आहे हे 500 ग्रॅम आधी सोडून द्या. आणि जर गुंडी आलेली असेल तर 05234 आणि सल्फर याचा तुम्ही वापर करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. बोंड वजन वाढीसाठी भरारी अधिक BB अधिक 13045 0050 चालेल का. आता 0050 काय आहे तर 0050 पोटॅशियम आहे. तर भरारी अधिक बिग बी जे आहे, बिग बीमध्ये काय आहे, पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर आहे, त्यामुळे 0050 टाकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही भरारी अधिक बिग बी याचा जर वापर केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मंडळी, हे होते आपल्या लाईव्हचे प्रश्न उत्तरं. तर आपण इथंच थांबू. धन्यवाद.